ॲडव्होकेट विजय कुमार गोणारकर साहेबांसारखी नररत्न जन्माला घातली, त्या आईचं माहेर हे मांजरम राहिलं आहे. त्या मातेचा सन्मानही या निमित्तानं आपण केलाय, याचा मला खूप अभिमान वाटला. कारण मी महाराष्ट्रामध्ये आईकार म्हणूनच प्रसिद्ध आहे आणि माझी अध्यापनाची भाषा देखील हिंदी ही आहे. त्या भाषेत आईच्या आशीर्वादाचं महत्व विषद करताना एक हिंदीतला कवी म्हणतो, माँ का सिर पर हाथ हो तो तूफान भी डरता है. माँ का सिर पर हाथ हो तो तूफान भी डरता है, कश्ती चाहे मझधार में हो किनारा तब भी मिलता है. माँ के होते मिलती है जीवन में अद्भुत शक्ति, तीर्थ सारे छोटे हैं यदि मिल जाए माँ की भक्ति. माँ का एक आशीष सहस्त्र शस्त्रों से भारी है. माँ का एक आशीष सहस्त्र शस्त्रों से भारी है. युद्ध कितना भी कठिन हो फिर भी जीत हमारी है, फिर भी जीत हमारी है. यामुळे हे संमेलन यशस्वी होणारच, कारण या संमेलनाला आईचा आशीर्वाद लाभला आहे. तसेच ज्या अनंत मांजरमकर यांनी सध्याच्या संभाजीनगर शहरात मिलिंद महाविद्यालयात नामांकित प्राध्यापक म्हणून सेवा दिली, त्यांचा गौरव आपण केला. इथे वाचनालयाची चळवळ रुजली आहे. खऱ्या अर्थाने वाचाल तर वाचाल हा संदेश मांजरमकरांच्या लक्षात आला असून अत्यंत प्रवण असलेल्या डी.के. वाघमारे गुरुजी सारखे गुरुजी याच गावातील, ज्यांच्या कार्याचा अनेक विशेष अंकातून मांडला गेलाय. या गावाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची परंपरा आहे. मी दिनांक 28 एप्रिल 2007 रोजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्तानं एकदा भाषणाच्या निमित्तानं येऊन गेलोय. त्यानंतर दिनांक 12 जानेवारी 2011 मध्ये मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने येऊन गेलोय. त्यानंतर जेव्हा मला 2020-21 या वर्षीचा उत्कृष्ट शिक्षक ग्रामीण विभाग हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला, तेव्हा माझा सत्कार करण्यासाठी आमचे मार्गदर्शक डी.के. वाघमारे गुरुजी व गावातील काही मित्र माझ्या ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वसंतनगर तालुका मुखेड येथे आले होते व तेथे येऊन त्यांनी माझा सत्कार केला होता. याचंही स्मरण या निमित्तानं होतं. आजचा हा सन्मान तर मी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान समजतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार गावात व परिसरामध्ये पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न साहेबराव आबाजी जाधव पाटील तसेच गोविंदराव गायकवाड व त्यांचे सहकारी करतायत, याचा मला अभिमान वाटतो. याच गावातील यादवराव शिंदे यांनी शाहिरी व नाटक या माध्यमातून, तर त्यांचे सुपुत्र सूर्यकांत यादवराव शिंदे हेही शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य करतायत. हेही नसे थोडके येथे जीवन मांजरमकर सारखा एक नवतरुण साहित्यिक मुकनायक वाचनालयाच्या वतीनं वाचनालयाचे चळवळ जोमानं चालवतो, साहित्य लेखन करतो व अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारून ती इतक्या यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याला या कामी आपण सर्व मांजरमकर वासी सतत प्रोत्साहन देता, यातच या गावाचा चांगला चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. तसेच शैक्षणिक चळवळीनं इथे अधिकारी वर्ग तयार झालाय. एकंदरीत हे गाव सर्वार्थानं जागरूक असलेलं गाव आहे. तसेच साहित्याच्या क्षेत्रातील एक नामांकित संस्था म्हणजे सप्तरंगी साहित्य मंडळ होय. राज्य स्तरावर व नांदेड जिल्हा स्तरावर यांच्याकडून अनेक साहित्यिक उपक्रम घेतले जातात. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे संमेलन घेण्यात व मला हा सन्मान देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात कार्यरत जवळपास सर्वच माझे मार्गदर्शक व मित्र आहेत. त्यांच्या पुढील कार्यास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व मला हा बहुमान दिल्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतो. साहित्य संमेलन ही त्या भागाची प्रकाशाची भेट असतात. आपण आज तनाचं सौंदर्याने वाढवण्यासाठी जेंट्स व लेडीज पार्लर पाहतो आहोत, पण मनाच्या सौंदर्याचं काय? तर या मनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम असे साहित्य संमेलन करतात. आज आपल्याकडे भौतिक सुख सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. घरात आपल्याकडे टी सेट आहे, डिनर सेट आहे, सोफा सेट आहे, टी सेट आहे, पण प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे. आणि हे अपसेट माइंड सेट करण्याचं काम असे साहित्य संमेलन करतात असं मला वाटतं. जीवनाला नवी दिशा देण्याचं काम साहित्यातून करतं. साहित्याचा विचार हा जीवनाचाच विचार असतो. साहित्य निर्मितीचा उद्देश केवळ मनोरंजन करणं नसून समाजात उच्च प्रतीचं चिंतन, स्वाधीनता व जीवनातील सत्याचं दर्शन घडविणं हे असतं. ते साहित्य सर्वश्रेष्ठ मानलं जातं जे झोपू देत नाही तर सतत जागविण्याचं काम करतं. मज निरंतर जागवितीची भूमिका पार पाडतं. साहित्याची व्याख्या करताना आमचे हिंदीतील श्रेष्ठ कथाकार प्रेमचंद सांगतात की साहित्य जीवन की आलोचना है. साहित्याचा प्रत्येक प्रकारामधून जीवनाची आलोचना किंवा समीक्षा झाली पाहिजे.
साहित्याद्वारे मानवी मूल्य रुजविण्याचं काम करलं पाहिजे. प्राचीन काळी समाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम धर्मसंस्था करत होती. आता साहित्याद्वारे समाज मन घडविण्याचं काम घडतं. साहित्यकार वर्तमान परिस्थितीने प्रभावित होऊन लिहितो तसं लिहिलं गेलं पाहिजे. साहित्याचा संबंध हृदयाशी आहे, त्यामुळं साहित्य कधीच जुनं होत नाही, उलट ते नूतन बनत जातं. साहित्यात बुद्धीपेक्षा भावनेला अधिक स्थान असतं. या साहित्य संमेलनाचं नाव जनसंवाद असं आहे. आज आपण पाहतोय की समाजातला आपला जनसंवाद मुका होताना दिसतोय. एवढंच नाही तर आपली घरं मुकी होत चालली आहेत. घरात पूर्वीसारखा संवाद उरला नाहीये. घराचं रेस्ट हाऊस झालेलं आहे, धर्मशाळा झालेली आहे, वेटिंग रूम बनलेली आहे. खरं तर प्रथमतः आपला संवाद होणं महत्वाचं असतं. आपुलाच संवाद आपणाशी असं घडलं पाहिजे. इथून संवादाची सुरुवात झाली पाहिजे व तो नंतर घरात, नंतर समाजात घडला पाहिजे. त्याचं स्वरूप विश्वात्मकतेपर्यंत गेलं पाहिजे. आज आपली स्थिती कशी झाली आहे? मी हिंदीचा प्राध्यापक म्हणून सांगतो, दूसरों को फोन लगाने में हम त्रस्त है. दूसरों को फोन लगाने में हम त्रस्त है, लेकिन खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त है. लेकिन खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त है. अशी स्थिती निर्माण झाली आहे. साहित्यात पहिल्यांदा स्वतःची संवाद घडतो, त्याला पुढे विश्वात्मक रूप प्राप्त होतं. लोकशाही जनसंवाद असणं महत्वाचं आहे, त्यावरच लोकशाही टिकून राहते. पण आज हा संवाद जातीयतेचे विखारी स्वरूप घेतो आहे. धर्माची खरी व्याख्या जी साने गुरुजींनी करताना म्हटलं होतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे विसरून स्वार्थासाठी अनेक पातळ्यांच्या वरती विद्वेष पसरविला जातो आहे. हे जनसंवादात आडसर बनत आहे. जातीचे व धर्माचे अहंकार फुलताना दिसत आहेत. त्याला फंकर घालण्याचं काम काही लोक पद्धतशीरपणे करताना दिसत आहेत. त्यातून अन्य जातींना हीन लेखणं, त्यांचा दुस्वास करणं पासून माणसालाच एक अर्थाने हीन दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती वाढते आहे. अशा काळात निकोप संवाद घडणं आरोग्यदायी समाज व्यवस्थेसाठी महत्वाचा आहे. जनसंवाद हा लोककल्याणाचा पायाभूत भाग आहे. कुठलंही साहित्य हे जनसंवादामुळे सशक्त व समृद्ध बनतं. त्यानंतर ग्रामीण साहित्य संमेलन म्हणून आपण याचा उल्लेख केलाय. भारत हा मुळात खेड्यात वसतो असं आपण मानत गेलो, पण आता ही व्याख्या हळूहळू बदलताना दिसते आहे. खेड्यातली लोक मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हळूहळू खेडी ओस पडत आहेत. मी ज्या मुख्य तालुक्यामध्ये वास्तव्य करतो त्या तालुक्यातील सर्वाधिक लोक स्थलांतर करतात. ही चिंतेची बाब आहे. स्थलांतरामुळे शहरात वास्तव्य करतानाच आपल्या ग्रामीण संस्कृतीपासून ही लोक हळूहळू दूर जात आहेत. याचाही विचार अशा साहित्य संमेलनातून व्हावा, हा उद्देशही ग्रामीण साहित्य संमेलन या नावात आहे. आज विविध सुविधा शहरामध्ये उपलब्ध आहेत, पण ग्रामीण भागाकडे म्हणावं तेवढं कोणाचंच लक्ष नाही आहे. त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्याला वाचा फोडावी, त्यावर उपाय शोधावेत असं फार कमी लोकांना वाटतं. पण या साहित्य संमेलनाचा आत्मा ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणं आहे. ग्रामीण व्यवस्थेतील गुणदोषांची चर्चा इथं घडावी. ग्रामीण मातीत प्रतिभेच्या रूपाने दडलेलं अस्सल सोनं शोधावं, उजळावं, त्याला झळाळी प्राप्त करून द्यावी. ग्रामीण भागातील विविध कला प्रकारांना परंपरा, बोली भाषा, कृषी संबंधाने येणारे शब्द भांडार, शेती माती संबंधीचे विचार यातून मांडले जावेत. आज महानगरातील नवी पिढी ग्रामीण संस्कृतीपासून दूर जात आहे. याचं चिंतन घडणं महत्वाचं आहे. नव्या पिढीनं अशा साहित्य लेखनाकडे वळलं पाहिजे. साहित्याचे केवळ वाचन किंवा अभ्यास करून भागणार नाही, तर त्यातील प्रकट मूल्य आपणास आपल्या जीवनात उतरविणं महत्वाचं आहे. संत तुकाराम महाराजांनी शब्दांचं महत्व विशद करताना म्हटलं होतं, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दाची प्रयत्ने यत्न करू, शब्दाची आमोच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. हे प्रत्यक्ष येण्यासाठी अशा साहित्य संमेलनातून शब्दांचा जागर घातला गेला पाहिजे. आपण महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. त्यांनी समाज परिवर्तनाचं मोठं काम केलं. तेव्हा तो विचार जपला गेला पाहिजे आणि तो आपल्या आचरणात आला पाहिजे. यासाठीचे प्रयत्न अशा साहित्य संमेलनातून व्हावेत ही अपेक्षाही करणं चुकीचं नाहीये. साहित्यामध्ये दलित, आदिवासी, स्त्रीवादी, ग्रामीण व नागरी यासारखे विभाग जरी असले तरी त्याचा उद्देश मानव कल्याण हाच आहे. यात एकमेकांचा दुस्वास असता कामा नये. संमेलनाध्यक्ष असणं म्हणजे एक निमित्त आहे. खरा उद्देश अशा संमेलनातनं साहित्य प्रवाह अधिक गतीने प्रवाहित व्हावा हाच आहे. विज्ञानाचे बदल याचाही उहापोह साहित्यात व्हावा. दुरितांचं तिमिर जावं, अविवेकाची काजळी गळून पडून परिपूर्ण मानव घडविण्याचा संकल्प आपण अशा साहित्य संमेलनातून केला पाहिजे. आता आपण विश्वाचा नागरिक नाही तर ब्रह्मांड नायक बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. तेव्हा स्वार्थापोटी जनसंवादात कुठलीही भिंती उभ्या राहणार नाही याची काळजी माझ्यासह आपण सर्वांनी घेणं महत्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक पद्धतीनं शोषण केलं जाते, ज्यात शेतीमालाला योग्य दरात न मिळणारा भाव,
यामुळे व्यापाराकडून त्यांचं होणारं शोषण, कर्जाचा भार वाढत जातो, महिला व बालकामगारांचं शोषण मोठ्या प्रमाणावर होताना आपण पाहतो. अस्मानी व सुलतानी संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं. शासकीय योजनांची नसलेली माहिती व त्या मिळवून देताना मध्ये होत असलेला भ्रष्टाचार यामुळेही त्याचं मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. शिक्षणाचा अभाव यामुळे त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊनही शोषक मंडळी त्याचं शोषण करतात. अधूनमधून उमटणारे जातीय फुटकार यालाही वंचित समाजाला सामोरं जावं लागतं. जमीनदार व सावकार यांच्याकडून विविध मार्गाने होणारं शोषण यासारख्या अनेक माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचं मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. ते थांबवण्यासाठी प्रयत्न होणं महत्वाचं आहे. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला विविध मार्गाने सशक्त करणं गरजेचं आहे. शासनाद्वारे सुलभ कर्जाची व्यवस्था प्राप्त करून देणं, त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणं, त्याला आधुनिक शेतीविषयीची जागृती करणं. आजही शेतकऱ्यासमोर नापिकी, लहरी निसर्ग, ओला व कोरडा दुष्काळ, जागतिकीकरणाच्या भांडवली व्यवस्थेद्वारे शेतीवर होणारा परिणाम, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ, सुशिक्षित मुलांच्या नोकरीचा प्रश्न, आधुनिक व्यवस्था आणि जीवनशैलीचं फॅड यासारख्या अनेक समस्या त्याच्यासमोर आव असून उभ्या आहेत. माणसाचा बोजा सहन करणाऱ्या भूमातेला माणसांच्या गरजाचा भार न सोसणार आहे. शेती व शेतकऱ्यावरील ताण वाढत्या महागाईमुळे आणखीनच वाढलाय. आमचा शेतकरी व्याजात जन्म घेतो, लेकरांसाठी कर्ज ठेवूनच मरतो. याचं वास्तव चित्र प्रेमचंद यांनी हिंदी साहित्यात होरी कथीच्या माध्यमातून व्यक्त केलाय. मेहनत न करताही माणसं मोठी कशी होतात हे कोडच आहे. म्हणून एक कवी असं म्हणतो, मेहनत न करता याचं रान कसं पिकलं. डोगरे सर, मेहनत न करता याचं रान कसं पिकलं, सांगा ज्योतिबा गणित कुठं चुकलं. सांगा ज्योतिबा गणित कुठं चुकलं. या सर्व पार्श्वभूमीवर साहित्यिकांची भूमिका महत्वाची आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिला प्रयत्न राजे छत्रपती शिवरायांनी केला. त्यांनी शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आपल्या सैनिकांना सतत ताकीद दिली की शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. सैन्याला सांगितलं की रात्रीला लावलेला दिवा झोपताना वाढवून झोपा, अन्यथा उंदीर दिव्याच्या वाटीच्या निमित्ताने पेटता दिवा घेऊन जातील व शेतकऱ्यांचं घर या पीक जळेल अशी काळजी करणारा हा राजा होता. तदनंतर महात्मा फुलेंनी या कामी काम केलं. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, कृष्णराव भालेराव, दिनकरराव जवळकर, यशवंतराव चव्हाण, शरद जोशी आदींनी प्रयत्न केले. आपणही विविध साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या रचना सादर केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या प्रती आपली प्रामाणिक संवेदनशीलता, सूक्ष्म डोळ्यादृष्टी साऱ्यांसमोर ठेवून भावी दिशा अधिक उज्ज्वल करायला लागतील. आपणास या चळवळीला अधिक ऊर्जा देण्यासाठी आपला नेमका संघर्ष कोणाशी आहे हे लक्षात घेऊन साहित्य निर्मिती करावी लागेल. शेतकऱ्यांच्या मनाला अनेक तरे गेले आहेत. त्याचं हे मन सांगण्याचं काम आत्मिक शक्तीशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाहीये. ती आत्मिक शक्ती आपणास जागृत करावी लागणार आहे. शेती व शेतकऱ्यांची अवस्था सुधारली पाहिजे, परंतु शेती जाळून किंवा शेतकऱ्यांना जाळणारी मानसिकता तयार करून हे होणार नाहीये. त्याला सर्व माती उलटून टाकणारी मशागतच करावी लागणार आहे. आपणास माणूस म्हणून आता प्रसंगी लढेही द्यावे लागतील. लिहून बाजूला होईल ही भूमिका बदलावी लागेल. असं केलं तर शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फुटेल, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबणार नाही. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना स्वतःच्या हक्काची जाणून करून द्यावे लागेल. बालकामगारांचं शोषण थांबवून त्यांना शिक्षण प्रवाहाकडे वळविलं पाहिजे. शासकीय योजनांना अधिक लोकाभिमुख बनवणं, त्या योजनांचा परिचय करून देणं, विना भ्रष्टाचार त्या राबविणं, कौशल्याधारी शिक्षणाकडे त्यांना वळवणं, यासाठी आपण सर्व साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी माझ्यासह आपण सर्व साहित्यिकांनी या कामी निश्चितपणे प्रयत्न करावेत. पुन्हा एकदा आपण मला हा बहुमान दिल्याबद्दल संयोजकांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो व दिवसभरात साहित्य श्रवणाची मेजवानी आपल्यासाठी आयोजित केली आहे, ज्याचा उल्लेख यापूर्वी झालाच आहे, त्याचा आपण सर्वांनी भरपूर घ्यावा अशी मनापासून विनंती करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या संमेलनासाठी सर्व साहित्यिक व श्रोते मायबाप उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून स्वागत करतो. शेवटी एवढीच अपेक्षा करतो की मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तीन जात ज्यांची कोण ताना धर्म ज्यांना, कोण तीन जात ज्यांची कोण ताना धर्म ज्यांना, दुःख ओले दोन अश्रू माणसाचे माणसांना, दुःख ओले दोन अश्रू माणसाचे माणसांना, यासाठी लिहित व जगत राहू या अपेक्षेसह माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर. बदने सर म्हणजे जणू रत्नाची खाण आहे. बदने सर
म्हणजे जणू रत्नाची खाण आहे. त्यांच्या विचारांना आमचाही सलाम.